नमस्कार, मी शिवानी इगतपुरे. आपण पाहताय सातारा न्यूज. पाहूयात आत्ताची महत्त्वाची. साताऱ्यातील इंडियन गॅस एजन्सीच्या कारभाराविरोधात एका तरुणाने संताप व्यक्त करत थेट गॅस एजन्सी समोरील पाण्याच्या खड्ड्यात गॅस सिलेंडर आणि गॅसची पुस्तिका फेकून निषेध केला व संताप व्यक्त केला. महिनाभर गॅस बुक करूनही सिलेंडर मिळत नसल्याचा आरोप संबंधित तरुणाने केला आहे. मी सर्वसामान्य माणूस आहे. गॅससाठी कामधंदा सोडून 2-3 दिवस हेलपाटे मारत आहे. घरपोच गॅस येत नाही. एजन्सीत गेल्यावर कधी बुकिंग कॅन्सल झाल्याचं तर कधी रिजेक्ट झाल्याचे सांगितले जाते. 2-2 वेळा बुकिंग करूनही ते रद्द होते. दिवसातून 3-3 वेळा OTP येतात. नेमका प्रॉब्लेम काय आहे हे आम्हाला सांगितले जात नाही, असा आरोप संबंधित तरुणाने केला. त्याचबरोबर MIDC मधील कंपनीतील कामगारांना गॅस वेळेत मिळतो, मात्र सर्वसामान्य नागरिकांना मिळत नाही. 200-300 रुपये जास्त दिल्यास गॅस लगेच पोहोचतो, असाही गंभीर आरोप त्याने केला आहे. अडीच महिन्यापूर्वी आता गॅस मी बुक केला तुम्हाला सांगतो 23 तारखेला 23 जूनला जून महिन्यात 25 जूनला माझा DSC नंबर आलाय. त्यानंतर माझी ऑर्डर कॅन्सल झाली. परत मी एकदा बुक केला, परत मला DSC नंबर आलाय. 2 वेळा बुक करून पण 2 वेळा माझी ऑर्डर कॅन्सल झाली. घरात माझे 1 वर्षाचं लहान बाळ आहे. जर ही गॅस भरला यायचं म्हणलं 2-3 दांड्या मारा लागते. ती 700-800 रुपये हजेरी बुडवून 2-3 हजार रुपये लॉस करून इथं गॅस भरायचं, लाईनीत उभं राहायचं. हे म्हणणार मग आमची सिस्टीम चाला ना, उशिरा या, दुपारी या. ऑफिसमध्ये गेलं तर ती DSC नंबर तिथनं सोडता येतो त्यांना. तिथे गेल्यावर कालवा केल्यावर काय कस्टमरला DSC नंबर पण सोडलेला आहे. घरपोच नाहीत करत भेटत नाही. घरपोच भेटत नाही. ते सोनवणे आमच्या एरिया ज्यांच्याकडे आहे त्या सोनवण्यांना मी 4-5 वेळा फोन केला. ते म्हणले इकडे गाडी नाही, तिकडे गाडी नाही, तुम्ही तिकडे जावा, ऑफिसमध्ये भेटा, ह्यांना भेटा, त्यांना भेटा. तिथे येऊन 3-3 हेलपाटे घातले तरी गॅस भेटत नाही. अडीच महिन्यानंतर जर त्यांचा काय रूल्स आहे 45 दिवसाचा, 45 दिवसानंतर गॅस भेटू देत. दरवेळेस सिस्टीम चालना, सगळं चालना. हे फक्त खातेधारकांसाठी. तुम्ही जर औद्योगिक वसाहत म्हणजे MIDC नव्या ॲडिशनल MIDC जुन्या MIDC गेला तर बिहारी, UP, बंगाली त्यांच्या ज्या गॅस वापरतात ती त्यांना 10व्या मिनिटाला गॅस कुठनं भेटतो. जे खातेधारक आहेत त्यांना बी भेटतो, जे खातेधारक नाही त्यांना बी भेटतो. ते कधी तुम्हाला इथे लाईनमध्ये कुठला UP, बिहारी, बंगालचा माणूस तुम्हाला दिसणार नाही. त्यांना जागेवर गॅस कुठनं पोहोचतो. त्यांच्यासाठी सिस्टीम सगळी चालू आहे. आणि हे जे खातेधारक आहेत त्यांना सिस्टीम चालू नाही, असं का बरं? आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.